नमस्कार. परिणिता सोशल फाउंडेशन आयोजित परिणिता सन्मान 2025 या बहारदार सोहळ्यामध्ये मी निवेदिका डॉक्टर मृण्मयी भजक आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. नमस्कार. परिणिता परिणिता हा शब्द आपण ऐकलेला आहे. परिणिता म्हणजे विवाहित स्त्री, पण त्या शब्दाचा अर्थ तेवढाच नाहीये, तर परिणिता म्हणजे परिपूर्ण अशी स्त्री. परिणिता म्हणजे तेजस्वी ओजस्वी स्त्री आणि परिणिता म्हणजे अनेक पातळ्यांवर काम करणारी स्त्री. म्हणजे आपण म्हणू शकतो की आताच्या युगातली स्त्री जी आपला व्यवसाय सांभाळते, नोकरी सांभाळते, बाहेरची कामं करते, घरची कामं करते आणि तारेवरची कसरत करत का होईना पण आनंदाने अनेक पातळ्यांवर खेळत असते, कधी कधी लढतही असते. आणि म्हणूनच या सगळ्या परिणितांचा सन्मान परिणिता सोशल फाउंडेशनतर्फे केला जातो. गेल्या काही वर्षांपासून हा सन्मान आपण करतोय. सुरुवातीला फक्त व्यावसायिक स्त्रिया होत्या, त्यांचा सन्मान व्हायचा आणि त्यानंतर हळूहळू ही सगळी क्षेत्र विस्तारली गेली. सांगायला अभिमान वाटतो की आजवर 75 परिणितांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि परिणिता सोशल फाउंडेशनचे सर्वेसर्वा साक्षी सागवेकर, सामाजिक कार्यकर्त्या आणि TV माध्यमातून अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे त्यांचे पती प्रशांत सागवेकर, या दोघांनी मिळून हा सगळा घाट घातलेला आहे. आपण त्यांच्यासाठी एकदा छान जोरात अगदी मनापासून टाळ्या वाजवूया. आणि यानंतर आपण पुरस्कारांना सुरुवात करणार आहोत. आणि पहिला पुरस्कार मी जाहीर करते. आपण छान जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्या परिणितांचं स्वागत करणार आहोत. पण त्याआधी मी माननीय अर्चनाजी ठाकूर यांना मंचावर आमंत्रित करते. त्यांना मी विनंती करणार आहे की त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जावा. माननीय अर्चना परेश ठाकूरजी, मनापासून स्वागत. आणि मलाच खरं तर खूप आनंद होतोय आणि एक एक्साइटमेंट वाढते पहिलं नाव जाहीर करताना. आणि ते पहिलं नाव आहे माननीय स्वप्ना वाघमारे जोशी, TV दिग्दर्शिका, तसंच काही फिल्म्सना देखील त्यांनी डायरेक्ट केलेलं आहे. वेगवेगळ्या वाहिन्यांवर आपण त्यांच्या मालिका पाहत असतो. संस्कार, धरोहर अपनोकी, दमादम, मितवा, तसंच सविता दामोदर परांजपे अशा अनेक कलाकृतींचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. आणि आपलं हार्दिक अभिनंदन. कुटुंब, रंग बदलती ओढणी, अशा खरं तर खूप यादी खूप मोठी आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण अभिनय बघत असतो, अभिनेत्री अभिनेते यांना पाहत असतो, पण दिग्दर्शिका आज या निमित्ताने आपल्या समोर आलेली आहे. आपलं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि यानंतरचा विशेष पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय विजयजी लोखंडे आणि माननीय साक्षी सागवेकर यांना. अनेक जणी, अनेक परिणिता छोटे छोटे उद्योग करत असतात आणि त्यापैकीच एक म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरी जी गोष्ट लागते ती म्हणजे साबण. तर आपण वेगवेगळे बाजारातून उत्पादनं घेत असतो. सोप मेकिंगच्या उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी कामगिरी केलेली आहे त्या प्रीती मुतालिक यांना परिणिता सन्मान पुरस्कार 2025 प्रदान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. मी मंचावर आमंत्रित करणार आहे माननीय स्वप्नील गुप्ते आणि माननीय मंगला लोखंडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी. मंडला आर्ट याच्या देखील त्या निर्मात्या आहेत आणि सोप मेकिंग, साबण तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या उद्योग करतायत, व्यवसाय करतायत आणि त्यांचा व्यवसाय यापुढे असाच बहरो. अशा त्यांना शुभेच्छा आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान केला जातोय. माननीय प्रीती मुतालिक.
प्रीतीजी, आपलं हार्दिक अभिनंदन. थँक्यू सो मच. आणि यानंतरचा विशेष पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करणार आहे माननीय पूनमजी ठाकूर आणि माननीय नितीनजी मिरकर यांना. यानंतरचा पुरस्कार आपण ज्यांना प्रदान करणार आहोत त्यांना याआधी अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे, झी चित्रगौरव पुरस्कार आहे आणि याशिवाय अनेक पुरस्कारांची यादी त्यांच्या नावामागे आहे आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात त्या स्वरांच्या माध्यमातून. आपल्याला कळलंच असेल, मी बोलतीये माननीय नेहा राजपाल यांच्याविषयी. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया, स्वागत करूया. अनेक मराठी, हिंदी, तेलुगू, गुजराती, सिंधी, कन्नड अशा अनेक भाषांमधून त्यांचे स्वर रसिकांपर्यंत पोहोचत असतात. माननीय नेहाजी राजपाल. मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. यानंतरचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करणार आहे माननीय रोहिणीजी निनावे यांना. सुप्रसिद्ध लेखिका, अनेक मालिकांचे शब्द आपण ऐकतो ते त्यांनी लिहिलेले असतात. मग माझ्या नवऱ्याची बायको असो किंवा अनेक मालिका खरं तर त्यांच्या नावावर आहेत. समाज माध्यमांमधून ज्या नेहमीच सर्व पिढीतल्या लोकांशी कनेक्टेड असतात त्या रोहिणीताई निनावे. आपलं खूप खूप स्वागत रोहिणीताई. आणि यानंतरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यानंतरचा पुरस्कार आहे माननीय ॲडव्होकेट शुभांगी झेमसे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. रायगड जिल्ह्यातील वकिली क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं की वकिलाची पायरी आपण कधी चढू नये, पण जर कधी गरज लागलीच तर आपल्या ताई इथे आहेत, माननीय शुभांगी ताई झेमसे. खूप खूप अभिनंदन आपलं. अभिनंदन आणि धन्यवाद रोहिणीताई. यानंतरचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय प्रसाद हनुमंते आणि माननीय सुनंदा कोठारी यांना. यानंतरचा पुरस्कार एका अशा व्यक्तीला आपण प्रदान करणार आहोत की जिला आपण बऱ्याचदा असं होतं की स्त्रिया स्वयंपाकघरात जातात, काहीतरी करायचं असतं आणि कसं करायचं हे बघण्यासाठी जे नाव टाईप केलं जातं त्या म्हणजे मधुरा बाचल. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आणि मी आमंत्रित करते माननीय विवेक देसाई आणि माननीय डॉक्टर दीपाली देशमुख यांना. त्यांच्या रेसिपीज बघितल्या नाही आहेत असं इथे कुणीही नसेल, मग त्या स्त्रिया असोत किंवा पुरुष असोत. अमेरिकेतून ज्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलची सुरुवात केली आणि आता हळूहळू मराठी, हिंदी अशा वेगवेगळ्या भाषांमधून ज्या वेगवेगळ्या पाककृती आपल्यापर्यंत पोहोचवत असतात त्या मधुरा बाचल. मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. आणि यानंतरचा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करते साक्षी सागवेकर यांना. आणि पुरस्कार्थी आहेत माननीय उल्का देवरुखकर. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. त्याचप्रमाणे माननीय अर्चना मॅमना देखील मी मंचावर आमंत्रित करते हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी. माननीय उल्का देवरुखकर कपडे, वस्तू उद्योग सारख्या क्षेत्रात कार्यरत, पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात कार्यरत राहून गोरगरिबांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उल्का देवरुखकर.
हार्दिक अभिनंदन उल्काजी आणि आपले मनापासून आभार. यानंतर मी आमंत्रित करणार आहे माननीय स्वप्ना वाघमारे जोशी आणि प्रशांत सागवेकर यांना पुढचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी. सर्व परिणितांचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि पुढचा पुरस्कार आहे माननीय प्रेरणा गायकवाड यांना. प्रेरणा गायकवाड रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि ज्या क्षेत्रात महिला फारशा दिसत नाहीत ते क्षेत्र म्हणजे बिल्डिंग. त्या स्वतः बिल्डर आहेत आणि आम्हाला खरोखरच आपला अभिमान आहे. प्रेरणा गायकवाड. यानंतरचा पुरस्कार आहे शिक्षण क्षेत्रासाठी. मी आमंत्रित करते माननीय स्वाती गानू यांना. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. अतिशय महत्त्वाचं असं काम त्या करतायत. शिक्षण क्षेत्रात काम करतायत आणि वेगवेगळी नवीन तंत्रज्ञान नवीन मुलांपर्यंत पोहोचावं यासाठी त्या काम करतायत. तसंच लेखिका म्हणूनही आपण सगळेजण त्यांना ओळखतो. माननीय स्वाती गानू. आपलं हार्दिक अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद. यानंतर मी मंचावर आमंत्रित करणार आहे माननीय डॉक्टर प्रवीण कुलकर्णी आणि माननीय डॉक्टर नेहा राजपाल यांना पुढचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी. यानंतरचा पुरस्कार आहे आर्किटेक्चर क्षेत्रातील. कारण आपल्या सगळ्याच स्त्रियांना वाटत असतं घरं असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. विमलताई लिमये यांच्या या ओळी आहेत. आणि असं घराला छान घरपण देणाऱ्या आर्किटेक्ट रुपाली तेलवणे यांना पुढचा पुरस्कार जातोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया. आर्किटेक्चर क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल माननीय रुपालीजी तेलवणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. यानंतर पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते माननीय नितीनजी मिरकर यांना मी मंचावर आमंत्रित करते. आणि यानंतरचा पुरस्कार परिणिता सन्मान 2025 जातोय माननीय नंदिनी भाटकर यांना. यानंतरचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करणार आहे माननीय निखिलाजी म्हात्रे यांना. खूप खूप स्वागत आपलं. आणि यानंतरचा पुरस्कार आहे अभिनय क्षेत्रातील त्यातही मालिका क्षेत्र माननीय जुई गडकरी. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण अभिनंदन करूया स्वागत करूया. जुई गडकरी जिला आपण वेगवेगळ्या TV चॅनल्सवर अनेक मालिकांमधून अनेक भूमिकांमधून पाहत असतो.
अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. यानंतरचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय विवेकजी देसाई. आणि पुढचा परिणीता सन्मान 2025 जातोय माननीय मीनल गोडबोले यांना. मीनल गोडबोले, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया. पेटसाठी त्या कार्यरत आहेत आणि त्यांनी नुकतंच पेट कॅफे सुरू केलेलं आहे. आपल्या संपूर्ण योगदानाबद्दल आपले मनापासून अभिनंदन आणि खूप खूप स्वागत. माननीय मीनल गोडबोले. हार्दिक अभिनंदन मीनल ताई. धन्यवाद. प्रशांतजी सागवेकर यांनाही मी मंचावर आमंत्रित करते यानंतरचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी. आणि यानंतरचा परिणीता सन्मान 2025 जातोय माननीय छाया शेटे यांना. छान जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया. वस्त्रोद्योग क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे. खारघर, नवी मुंबई इथं त्या कार्यरत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या तऱ्हेची वस्त्र आपल्या सगळ्यांनाच हवीशी वाटत असतात. वस्त्रोद्योग क्षेत्रातलं एक आघाडीचं नाव म्हणजे छाया शेट्टे. हार्दिक अभिनंदन आणि प्रशांतजी आपले मनापासून धन्यवाद. मी पुरस्कार प्रदान करण्यासाठी आमंत्रित करते माननीय विकासजी लोखंडे यांना. आणि यानंतरचा राजकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल परिणीता सन्मान पुरस्कार 2025 जातोय माननीय कविताजी चौथमल यांना. माजी महापौर, पनवेल महानगरपालिका. राजकीय क्षेत्रातील त्यांच्या संपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येतोय. आणखी काही परिणीता सन्मान पुरस्कार आपण देणार आहोत. यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आदरणीय रामशेठजी ठाकूर, हे आहेतच, त्यांच्याबरोबर मी आमंत्रित करते सुप्रिया विनोद यांना. यानंतरचा पुरस्कार माननीय अनुसया कांबळे, घरगुती खाद्यपदार्थ निर्मितीमधलं एक महत्त्वाचं नाव. आणि खरोखरच आपल्याला सगळ्यांना बऱ्याचदा असं होतं की परिणीतांना स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, पण हॉटेलमधलं देखील खायचं नसतं, घरगुतीच खायचं असतं. तर असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा अनुसया कांबळे, अनुसयाताई आपल्याला मदत करत असतात. पुढचा पुरस्कार अनुसया कांबळे, आदरणीय रामशेठजी ठाकूर आणि ख्यातनाम अभिनेत्री सुप्रिया विनोद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान होतोय. मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर माननीय विद्या घारे यांना मी आमंत्रित करते, माजी महापौर. आपल्यालाही मी विनंती करते की आपण कृपया मंचावर यावं. आणि यानंतर मी माननीय योगिता कलांगे यांना आमंत्रित करते. योगिता कलांगे. आर्टिफिशियल ज्वेलरी हा अनेक सध्याच्या महिलांचा एक आवडता असा विषय आहे आणि ज्वेलरी क्षेत्रात त्या काम करतायत. योगिता कलांगे, आपलं हार्दिक अभिनंदन. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करूया. आणि यानंतर मी आमंत्रित करणार आहे परिणीता सन्मान पुरस्कार 2025च्या विजेत्या माननीय दीपाली कानेरे यांना. दीपाली कानेरे सौंदर्यशास्त्र या विषयातील त्या तज्ज्ञ आहेत आणि तळोजा येथे ब्युटिशियन म्हणून कार्यरत आहेत. वेगवेगळ्या भागातून
आज इथे परिणिता आलेले आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. माननीय दीपाली कानेरे, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथं प्रदान केला जातोय. यानंतर माधवी जी म्हात्रे यांना मी मंचावर आमंत्रित करते. माधवी जी म्हात्रे आणि त्यानंतर माननीय स्वरा ढवळे यांनाही मी मंचावर आमंत्रित करणार आहे. माधवी म्हात्रे, फिटनेस हा आजच्या काळाचा एक मंत्र आहे, महिला असोत किंवा पुरुष, आणि फिटनेस क्षेत्रामध्ये माधवीताईंचं महत्त्वाचं योगदान आहे आणि या योगदानाबद्दल त्यांना प्रदान केला जातोय परिणिता सन्मान पुरस्कार 2025. हार्दिक अभिनंदन आपलं. आणि यानंतर स्वरा ढवळे, स्वरा ढवळे, आपले खूप खूप धन्यवाद मॅडम. माननीय स्वरा ढवळे ज्वेलरी क्षेत्रात कार्यरत आहेत आणि कामोठे इथं त्यांचं काम सुरू आहे. परिणिता सोशल फाउंडेशनचा परिणिता सन्मान 2025. आपले हार्दिक अभिनंदन आणि सुप्रियाताई खूप खूप धन्यवाद आपल्याला. परिणिता सन्मान पुरस्कार 2025 च्या सांगतेकडे आपण चाललेलो आहोत. मला वाटतं की आपण सर्व पुरस्कार इथे प्रदान केलेले आहेत आणि परिणिता सोशल फाउंडेशनला आपल्या सगळ्यांचा जो असा छान भरभरून आणि आपुलकीने प्रतिसाद लाभलेला आहे तो असाच दरवर्षी लाभत राहो अशी मी कामना व्यक्त करते. आणि यानंतर आभार प्रदर्शन होणार आहे. आभारानंतर कुणीही शक्यतो बोलू नये असा एक सभेचा रिवाज असतो. त्यामुळे मी TV आणि मंच निवेदिका डॉक्टर मृण्मयी भजक इथेच आपली रजा घेते. खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर आभारासाठी मी आमंत्रित करते प्रशांत सागवेकर यांना. आभार व्यक्त करणार आहे, पण त्याच्या आधी आमची एक छोटी मैत्रीण या ठिकाणी आहे आणि तीसुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपट, मालिका, फॅशन जगत या सगळ्यामध्ये कार्यरत आहे. तिची ओळख तुम्हा सगळ्यांना करून द्यायची आहे, कारण आपल्याला पुढची पिढी जी आहे तीसुद्धा हवी आहे, कारण ते सगळेजणं खूप छान पद्धतीनं आमच्याशी जोडले जात आहेत. मी आमंत्रित करतो रंगमंचावरती, व्यासपीठावरती प्रियांका झेमसे यांना, की ज्या आताच एका रिलीज झालेल्या चित्रपटामधून आपल्यासमोर आलेल्या आहेतच, पण आमची अगदी जवळची मैत्रीण आहे. तिची आई शुभांगी झेमसे मॅडम या खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन आम्हाला सातत्यानं दोघांनाही करत असतात. मी प्रियांकाला रंगमंचावर बोलवतो आणि एक परिवाराकडून छोटेसं गिफ्ट तिला द्यायचं आहे आम्हाला, आणि त्याकरता मी बोलवतो माझे दोन्ही खास मित्र जे आज या कार्यक्रमाकरता मुंबईतच आहेत. एक नामजोशी पोलीस ठाण्याचा पोलीस अधिकारी आहे, इन्चार्ज आहे, नितीन मिरकर, आणि दुसरा हॉटेल इंडस्ट्रियलिस्ट आहे, विवेक देसाई. दोघांनी कृपया व्यासपीठावरती यावं. मला अभिमान एवढ्यासाठी वाटतो की माझ्या महाविद्यालयीन आयुष्यापासून जी जोडलेली मित्रत्वाची यादी आहे ती मला नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे आणि ताकदीनं उभी असते. तसेच नितीन आणि विवेक, प्रियांकाला एक छोटंसं गिफ्ट आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही दोघांनी द्यावं अशी मी विनंती करतो. थँक्यू. तुम्हा दोघांचे अगदी मनापासून आभार. थँक्यू. थँक्यू. खरं तर हा क्षण नकोसा वाटतो. खरं तर आभार प्रदर्शनामध्ये पुढच्या सुरुवातीची एक नांदी दडलेली असते. नकोसा एवढ्यासाठी वाटतो कारण आता आपण सगळेजण जे आनंदाच्या क्षणात एकत्र आलेले असतो ते क्षण संपणार असतात. नव्या आनंदाचे क्षण मिळवण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करणारच आहोत. पण तुमच्या सगळ्यांची साथ, मार्गदर्शन, मला
दादा पण मगाशी म्हणाला की हॉल भरला नाही आहे, पण एकच सांगतो, आतमध्ये आम्ही बसलो होतो, गर्दी नाही आहे पण आहेत ते सगळे दर्दी आहेत, असं त्याने हे किती चाणाक्ष नजर असते. कारण एवढी माणसांच्यामध्ये वावरणारी ही मंडळी असतात, तर त्याने अगदी बाहेरून जाता जाता ते ताडलं होतं आणि खूप आनंद वाटला. ते इथं आले, मंत्री आहेत, एवढं व्यस्त शेड्यूल आहे. आम्ही जेव्हा 2-3 वेळा भेटलो या कार्यक्रमाच्या निमित्तानं, त्यावेळेला आम्हालाही 2-3 तास बाहेर थांबावं लागलं आणि त्या काळामध्ये आम्ही बघत होतो की हा खातो कधी, हा नाश्ता कधी करतो, हा चहा कधी पित असेल. कारण आपण हे नॉर्मली कधी आपल्याला मनाला येईल तेव्हा करत असतो, पण त्यांना ती पण मुभा राहत नाही, कारण समोर बसलेली मंडळी एवढी असतात की, आणि त्या मंडळींना सगळ्यांना आपलं काम पटापट 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 सगळं संपवायचं असतं. सो असं आहे. आणि ही सगळी मंडळी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून इथं आली. तुम्ही सगळेजण, म्हणजे माझ्या मते आज या सभागृहात या ठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येक तो जण जो आपल्या आयुष्यातला हा जो वेळ आहे, 1 तासाभराचा असेल, 2 तासाचा असेल, 3 तासाचा असेल, तुम्ही देऊन परिणिता सोशल फाउंडेशनसाठी इथपर्यंत आलात. आम्ही दोघंही तुमचे अत्यंत ऋणी आहोत. तुमचं हे सहकार्य, मार्गदर्शन, प्रेरणा आणि तुमचं हे प्रेम हे सातत्यानं मिळत राहो आणि हे काम आम्ही जे हातामध्ये घेतलं आहे त्याला नवी ऊर्जा सातत्यानं प्राप्त हो, अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांसाठी खूप खूप आरोग्यदायी, यशदायी असं सुयश चिंतितो आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथंच थांबतो. धन्यवाद. शुभरात्री.